विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीने विजयी षटकार मारलाय। महायुतीच्या 6 जागा बिनविरोध विजयी झाल्याय। 11 जागांवर निवडणूक आता लढवली जाईल। वर्धा, पुणे, ठाणे, रायगड, यवतमाळ विधान परिषद ही बिनविरोध झाली आहे। राष्ट्रवादीचे 2, शिवसेना 2 आणि भाजपची 2 जागांवर बाजी। तर 6 जागांवर भाजप महायुती ही विजयी झालेली पाहायला मिळते। राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 जागांवर बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। वर्धा, पुणे, ठाणे, रायगड, यवतमाळची जागा ही महायुतीकडे गेलेली आहे। मतदानापूर्वीच या 6 जागेंवर महायुतीनं विजयी षटकार मारलेला आहे। तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, महायुतीसाठी मोठी आणि आनंदाची बातमी म्हणता येईल, कारण 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। बरोबर प्रणिता, तू बोलल्याप्रमाणे महायुतीसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे, कारण की आपण त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक ही 18 तारखेला होणार आहे आणि 22 तारखेला निकाल लागणार आहे। पण त्या 18 तारखेला जो मतदान होणार आहे त्या अगोदरच या ठिकाणी बघितलं तर महायुतीचे 6 जागा या बिनविरोध या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये आता जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि भाजपच्या 2 जागांवरती बाजी ही महायुतीने मारलेली आहे। त्यामुळे भाजपच्या 6 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि आता उर्वरित आपण बघितलं 11 जागांवरती निवडणूक ही 18 तारखेला पार पडणार आहे आणि आपण बघितलं 22 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे। पण या अगोदरच आपण बघितलं महायुतीने ही मोठी बाजी मारलेली आहे। 6 उमेदवार हे बिनविरोध हे निवडून आलेले आहेत। त्यामध्ये अनिकेत तटकरे असतील, रवींद्र फाटक असतील, तसंच लखानी असतील, या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामुळे आपण बघितलं मोठा पराभव या ठिकाणी आपण बघितलं महाविकास आघाडीचा झालेला दिसून येत आहे निवडणूक मतदान होण्या अगोदर। अगदी मनोज, आणि यानंतर जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये मात्र खळबळ उडालेली आहे। विशेषतः शिवसेना, ठाकरेंची शिवसेना या पक्षात बाळ माने आणि डोणगावकर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर किंवा त्यांनी घेतलेल्या उमेदवार माघारीनंतर पक्षाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। बरोबर प्रणिता, आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून जे उमेदवार हे देण्यात आलेले होते त्या उमेदवारांनी आपण बघितलं तर माघार घेतलेली आहे। त्यामुळे पक्षांकडून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केलेली आहे। त्यांना त्यांची पक्षातून हकालपट्टी ही करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण महत्वपूर्ण बघितलं तर जो कोकणचा पट्टा आहे त्यामध्ये बाळ माने यांनीही महत्वपूर्ण माघार घेतली, कारण की कोकणमध्ये आपण बघितलं बालेकिल्ला हा मानला जातो पहिला ठाकरे शिवसेनेचा, आणि पण त्यामध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच ही माघार घेतली गेली आणि भाजपचा झेंडा या ठिकाणी आपण बघितलं नितेश राणे यांनी हा वर्चस्वलेला आहे, कारण की नितेश राणे यांनी बाळ माने यांना कुठेतरी मनवलं आहे आणि त्यांनी जो अर्ज काल मागे घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी महत्व आपण बघितलं तर या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे यशस्वी ठरले आहेत त्यांच्या खेळीमध्ये, आणि त्यामध्येच आपण बघितलं बाळ मानेच्या वरती आणि ठाकरेंच्या अजून एक याच्यावरती आपण बघितलं कारवाई ही करण्यात आलेली आहे। त्यांची हकालपट्टी आपण बघितलं पक्षाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे मवियामध्ये मात्र धुसफूस पाहायला मिळते। एकीकडे महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण विजयी षटकार महायुतीनं मारलेला आहे। धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी।